चला आईंची औषधं तर घेतली, भाजी करायची, मला आईंना भूक लागली तर परत त्यांची चिडचिड होते, आमटी पण करायची ते वहिनी सर तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? नाही मी ते काय करतोयस रे? काय करतोयस? तिकडे एक बाई गुंडाच्या मागे पळते, त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, तर तिला मदत करायची सोडून शंड्यासारखे उभे आहात तुम्ही. वहिनी 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 तुम्ही व्हिडिओ काढतायत सर. हा, हा. नाही ना, सांगून पण उपयोग नाही. एखादा माणूस जर तुमच्या समोर मरत असला ना, तर शेवटच्या श्वासापर्यंत हे फक्त व्हिडिओच काढत राहणार. निर्लज्ज. जाऊ द्या वहिनी, जाऊ द्या. ए तुम्ही काय बघताय? हा निघ ना आता, निघ. माझी पर्स नाही, मी घेते. मी वाव, म्हणजे काकूंची जादू परत एकदा कामी आली तर. जादू नाही रे, तिची मेहनत. हा, तू काकूंसारखा तो कोर्स का नाही करत कुकिंगचा? ए मी तुझी गर्लफ्रेंड नाही. तुझ्या गर्लफ्रेंडला सांग कुकिंग करायला. ठीक आहे. ए पण बघ ना, इतके जुने फ्रेंड्स अजूनही एकमेकांना भेटतायत, एकमेकांच्या घरी जात आहेत. नाहीतर आपण जेनझी बघ, आपण ना ह्या मोबाईल थ्रू एकमेकांच्या टच मध्ये राहू शकतो. ऍक्च्युली त्या लोकांची गंमतच वेगळी आहे, पण समजायला जरा डिफिकल्ट आहेत ते. म्हणजे ते जे के म्हणलं ना मी तुला, ते जरा एजेड आहेत. मला वाटतं 60s मध्ये वगैरे असतील. त्या शनायाने त्यांच्याशी का लग्न केलं असेल? प्रेम बिहू प्रेम, प्रेमाची जादू तुला काय कळणार? म्हणजे ते मी माझ्या गर्लफ्रेंडला सांगेल. बोल ना. हे बघ, हे असं आहे तुझं, सारखी तलवार काढायची आणि कोणाशी भांडत सुटायचं. गप नाही शान. ओके सॉरी. मला सांग, त्या शनायाबद्दल काय बोलत होतीस तू? तिच्याबद्दल असं काही ग्रेट सांगण्यासारखं नाहीये, पण मला ना ती जरा वियर्ड वाटते. म्हणजे माझ्या तर डोक्यातच जाते ती. अगं पण तिने काय वाकडं केलंय तुझं? आय डोंट नो, पण माझा सिक्स सेन्स मला सांगतो समथिंग इज रॉंग विथ हर. हा बापू पण कॉल करत नाही, मूर्ख. काय करू मी? कॉल करू का त्याला? नाही नको शनाया, अगं पुढेचं इन्व्हेस्टिगेशन झालं ना तर तू लटकशील या सगळ्यात. पण कसं
कसं कळणार आहे तिकडे काय झालंय? तो म्हातारा संपलाय, जिवंत आहे, कसं कळणार आहे? बाबू कॉल कर. हॅलो बाबू, बोल. काय झालं? मॅडम ते ते काय, पटकन बोल. काय झालंय? म्हातारा संपला ना का जिवंत आहे? जिवंत आहे मॅडम. काही क्लू सोडला नाहीयेस ना? नाही मॅडम, पळून आलो तिथून मी. आता नीट ऐक, मी काय सांगते ना ते नीट आहे. काही दिवस अंडरग्राऊंड राहायचं. त्या अनुप्रियाने तुला जर बघितलं असेल ना तर तुझ्यासोबत मी पण लटकेन मूर्ख. त्यामुळे काही दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही, कळलं? हो मॅडम. ठेव फोन. युजलेस शिट. काय करायला गेले होते आणि काय होऊन बसले यार. हे सगळं ना त्या अनुप्रियामुळे झालंय. तेव्हाही माझ्या आणि अविच्या मध्ये आले आणि आताही आली. नाही पण शनाया, काहीतरी करावं लागणार आहे. असं सहजासहजी नाही सोडणार आहे मी, कारण शनायाला जे हवं असतं ते ती मिळवतेच. तुम्ही ठीक आहात ना? खरंच ठीक? अहो वहिनी, तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे. अहो तुमच्यामुळे माझा जीव वाचलाय. मी कसे तुमचे आभार मानू कळत नाही सर, तुम्ही आभार मानू नका. पण हे दिवसा डवळा कोणतरी माणूस तुमच्यावर हल्ला करतो म्हणजे. नाही, मला समजू शकतं. तरी मला शनाया म्हणत होते की विदाऊट बॉडीगार्ड तू जाऊ नको म्हणून. मी खरं तर तिचं ऐकायला पाहिजे होतं. नाही पण सर कोण असेल तो माणूस? का त्यांनी असं केलं असावं? खरं तर मला याची कल्पना नाही, पण याचं उत्तर आहे ना, तो जो पळून गेला तोच दे. तुम्ही बसा आधी. सर मी ठीक आहे. नाही तुम्ही बसा प्लीज. वहिनी, पाणी घ्या. तुम्ही दोघं ठीक आहात ना? हो, आम्ही ठीक आहोत, पण ज्याने हल्ला केला तो मात्र पळून गेलाय. बरं, त्याला आम्ही शोधूच, पण तुम्हा दोघांना पोलीस स्टेशनला यावं लागेल जबाब नोंदवण्यासाठी. हा, पण तुमच्यातलं कोणी त्याचा चेहरा पाहिलाय का? मी पाहिलंय. मग तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. साहेब, मी येतो ना. वहिनींनी कशाला त्रास देताय? नाही सर, मी येईन. नाही, माझ्यामुळे तुम्हाला आधीच खूप. होऊ दे त्रास. ज्या माणसाने तुमच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केलाय तो पकडला गेला पाहिजे. त्याचा चेहरा मी बघितलाय सर. त्यामुळे प्लीज येऊ दे मला पोलीस स्टेशन. बरं या तुम्ही बसा गाडीत. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या गाडीला फॉलो करतो. हां, ठीक आहे. बस. हो सर. आज मजा येणार. म्हणजे अरे, आपण लोणावळ्याच्या घाटातून चाललोय, भारी वाटेल. घाटामध्ये चहा घेऊया, वडापाव खाऊया, थोडे ढग आले, एक सेल्फी काढ वगैरे, हे काही करायचं नाहीये. कामासाठी चाललोय, काम करायचं आणि घरी यायचंय आपल्याला. अरे नाही रे. अरे तुला सांगायचं राहिलं. काय? काल जेके आणि शनाया घरी आले होते. काय सांगतो? अनुची इच्छा होती जेके सरांनी घरी यावं. आले रे. घरी आले? मला पण असंच वाटलं होतं, पण नाही रे, आले. आणि तुला सांगतो, माणूस म्हणून जेके वेगळाच आहे रे. म्हणजे कमाल माणूस आहे. भेटल्यावर कळलं, म्हणजे घरी आल्यानंतर कळलं. जेके कमाल वाटला. तू नव्हतास ना, म्हणून. असताच तर तुला कळलं असतं की किती कमाल माणूस आहे. आईशी, अनुशी, सगळ्यांची, पोरांची सुद्धा रे. इतकं प्रेमाने बोलला ना तो. माझं त्यांच्याबद्दलचं मतच बदललं रे. आणि एवढंच नाही, जाताना अनुनी जे लोणचं केलं होतं ना, ते लोणचं पार्सल घेऊन गेला मागून. आणि हे पण म्हणाला की लागलं तर अजून मिळेल ना. म्हणजे माणूस चांगला आहे. आपण चांगलं काम केलं तर तो आपल्याशी चांगला राहील. 100%. कोणाचा नंबर आहे? हॅलो हॅलो अविनाश, मी अनु बोलते. अनु, हा कोणाचा फोन आहे? ऐकून तर घ्या. जेके सरांचा नंबर आहे हा. कसं काय मला काही टोटलच लागत नाही. म्हणजे मी पोलीस स्टेशनला चालले. काय झालंय? काय केलंयस तू?
म्हणून मी त्यांच्या गाडीत बसले आता. तुम्हाला जमेल का पोलीस स्टेशनला यायला? हो मी लगेच येतो. ठीक आहे. अभि काय झालंय? अरे थांब रे, गाडी थांबा ना दादा. अभि यार काय झालंय काय? अरे काही घडतंय आयुष्यात यार. म्हणजे JK सरांवर कुणीतरी फायर करण्याचा प्रयत्न केला. काय? जेव्हा गोळीबार झाला तेव्हा अनु माहित नाही, पण तिथे होती, कशी होती माहित नाही. तिने खरं तर वाचवलं JK सरांना. त्या शूटरला पकडण्याचा प्रयत्न पण केला. रिक्षा आता हे दोघंही पोलीस स्टेशनला चालले, JK सर आणि ती. मला पण जावं लागेल रे. एक काम कर ना, तू एकटाच असेल साईटवर प्लीज. बरं मी जातो साइड वरती, तू जा पोलीस स्टेशनला. नाही, शनाया पोहोचतेच आहे तिथे. नाही पण मी पण लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करतो. हा आता काय रिक्षा ट्रेन पटकन जाणार तू. बरं बरं तू जा. रिक्षा घटनास्थळी काय काय घडलं तर प्लीज सविस्तर सांगा. सांगतो. यू मीन या मॅडमने त्या शूटर सोबत 2 हात केले? हो, यांनीच. सर, मी त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो पळून गेला. दॅट इज ओके. तुम्ही जर आमचं काम करू लागलात तर आम्ही काय करायचं? हा, निदान तुम्ही प्रयत्न तरी केलात. कौतुक आहे तुमचं. थँक्यू सर. तुम्ही त्या शूटरचा चेहरा नीट पाहिलायत ना? म्हणजे तुम्हाला नीट आठवतोय ना? हो, अगदी व्यवस्थित. गुड. एक्सक्यूज मी. हा शनू बोल. बेबी तू मीटिंग मधून फ्री झालास का? नाही अजून मी. ऐक ना, आय वॉज थिंकिंग की आज आपण एकत्र लंच करूया. तू किती वेळात फ्री होणार आहेस? का मीच येऊ तिकडे रेस्टॉरंटला? अगं मी काय म्हणतोय जरा ऐकून तर घे. बोल बोल. हे बघ, मी आता पोलीस स्टेशन मध्ये मला कोणीतरी शूट करण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉट? बेबी तू ओकेस ना? तुला काही झालं नाहीये ना? बेबी सांग ना, तुला काही झालं नाहीये ना? डार्लिंग, आय एम कम्प्लिटली फाईन. मी आता पोलीस स्टेशन मध्येच आहे. मला काही झालेलं नाहीये. बघितलंस मी तुला सांगत होते ना की विदाऊट सिक्युरिटी बाहेर पडू नकोस, पण तू ऐकलं नाही माझं. ऐकतो सगळं ऐकतो, पण आता मी पोलीस स्टेशन मध्ये आहे की नाही, इकडचं सगळं आटोपतं आणि मग घरी येतो, मग उरलेलं फायरिंग कर. मी येते तिकडे. अगं पण कशाला? दॅट्स फायनल. बाय. रिमोट कुठे? सीमा, ए सीमा, अगं भैरी झालीस की काय? काय आई? अगं तो टीव्हीचा रिमोट आणून दे ना मला. सकाळपासून टीव्हीचं थोबाड बघितलं नाही मी. स्वतःची कामं जर स्वतः केलीत ना, तेवढाच व्यायाम होईल तुमचा. ए, शहाणपणा शिकू नकोस. मी धीट आणि फिट आहे. सांगितलं तेवढं काम कर. मला शिकवते. अनु कुठे गेलीये? तिला गोळ्या आणायला सांगितल्या होत्या, अजून तिचा पत्ता नाही. का गोळ्या बनवत राहिली की काय? तुम्हीच लाडावून ठेवले तिला. नाही ते दे. सुप्रसिद्ध उद्योगपती जयकुमार अधिकारी यांच्यावर आज सकाळी दिवसाढवळ्या गोळी चालवून हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. मात्र एका सर्वसामान्य गृहिणी अनुप्रिया पाटकर यांच्या धाडसाने त्यांचा जीव वाचला असून जयकुमार अधिकारी आता सुखरूप आहेत, तर पोलीस यंत्रणा त्या शूटरचा शोध घेत आहे. आई, जयकुमार अधिकारी म्हणजे JK. अहो, आपल्या अविनाश भाऊजींचे बॉस, त्यांच्यावर हल्ला झाला. अरे बापरे, पण ही अनु कशाला गेली तिकडे? मी तर तिला गोळ्या आणायला पाठवलं होतं ग. तुमची सून हिरो बनण्याचा एक चान्स सोडत नाही. ए, शहाणपणा करू नकोस. तो अवीचा बॉस आहे. अवीचं आणि या घराचं भविष्य त्याच्या हातात आहे. बरं झालं अनु गेली तिकडे आणि तसा जीव वाचवला म्हणून. आता या अनुचा कौतुक सोहळा होणार
आणि आपण बसा टाळ्या वाजवत. हे सीमा, पण एवढ्या मोठ्या माणसावर कुणी हल्ला केला असेल ग? मी पण तोच विचार करते आई. कोण असेल जेकेचा शत्रू? त्या एरियातलं CCTV फुटेज मिळेलच आपल्याला. तोवर आपण त्या शूटरचा स्केच बनवून घेऊया. मॅडम, तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण तो स्केच आर्टिस्ट आहे ना, तो ऑन द वे आहे. देवा, घरी आई पण वाट बघत असते. त्यांना वेळेत औषधं मिळाली पाहिजेत, पण इथून निघताही येत नाहीये. काय करू? बेबी 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 काय झालं? तू तू ओके आहेस ना बेबी? काय झालं? मी होते माहितीये तुला. काही झालं नाही ना? ओके आहेस ना? आता मी एकदम ठीक आहे, काळजी करू नका, काम डाऊन. पण बेबी हे सगळं कसं झालं? आणि तो शूटर कसा पळून गेला? हे होते कुठे पोलीस? कुठे होतात तुम्ही? एक मिनिट शनाया, तुला कसं माहित शूटर पळून गेला? अरे तूच सांगितलंस ना फोनवर. नाही नाही, मी काहीच सांगितलं नाही, मला क्लिअरली आठवतंय. सॉरी सॉरी, तू नाही, अविनाश पाटकरनी सांगितलं मला. त्याचा फोन आला होता मला की हे सगळं असं घडलंय. बघितलंस बेबी, मला काही कळतच नाही मी काय बोलते. ते काय झालं? तुझा फोन आल्यापासून मी एवढी घाबरले ना, मी तशीच पळत इथे आले. रिलॅक्स, आता मी ठीक आहे ना, दिसतोय ना व्यवस्थित, रिलॅक्स. पण बेबी, तू पोलिसांना सगळं सांगितलंस ना? तू शूटर पकडला गेला पाहिजे. इसे JK, तुम्हाला कोणावरती संशय? कोणीतरी रायव्हल असेल. बेबी, तुला आठवतंय का मागे 2-3 वेळा तुला धमकीचे कॉल आले होते? हा आले होते, पण त्याला बरीच वर्ष झाली आता. नाही सर, आपण या गोष्टीला इग्नोर करून चालणार नाही. आणि अजून जरी तुम्हाला काही आठवत असेल तर प्लीज सांगा. यातूनच आपण शूटर पर्यंत पोहोचू शकतो. नक्की. अनु, अवी, बरी असता तू? हो. तुला काही झालं नाही ना? नाही नाही. सर साहेब, तुम्ही कसे आहात? तुम्ही बरे आहात ना तुम्ही? परफेक्टली फाईन. हा काय प्रकार आहे? कोण शूटर? काय झालंय हे सगळं? सापडला का तो? नाही, अजून सापडला नाही, पण त्याचा शोध सुरू आहे. मिसेस पाटकर, तुम्हाला इथे थांबावं लागेल, कारण आमचा जो स्केच आर्टिस्ट आहे ना, तो ट्रॅफिकमध्ये अडकलाय. अहो ऐका ना, एक मिनिट इकडे या ना. काय बोल? सकाळी मी मार्केटमध्ये आईंची औषधं आणायला गेले होते. घेतली आहेत मी, घरची औषधं संपली आहेत. तर घरी वेळेत नाही पोचले तर आईना त्रास होईल औषधं नाही घेतली तर. वहिनी, तुम्ही जा घरी. सर पण ते स्केच. नाही, मी बोलतो त्यांच्याशी. इन्स्पेक्टर साहेब, यांना प्लीज घरी जाऊ द्या ना. ते स्केच वगैरे आपण नंतरही करू शकतो. आधीच माझ्यामुळे त्यांचा खूप वेळ वाया गेलाय, त्यांना खूप उशीर होतोय. प्लीज. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता, पण गरज पडली तर तुम्हाला इथे यावं लागेल. हो येईन मी नक्की. जाताना स्टेटमेंटवरती सही करून जा. चालेल. वहिनी, माझ्यामुळे आधीच तुमचा खूप वेळ वाया गेला. अरे नाही नाही सर, इमर्जन्सी नसती ना, आईंची औषधं द्यायची नसती तर खरंच थांबले असते मी. खरंच सॉरी. नाही, तुम्ही सॉरी नका म्हणू, मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. खरं तर थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे. तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ना, त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन तुमचा. नाही का शने? हो, ऍब्सोल्युटली. अनुप्रिया, मी आणि JK ना तुझं हे ऋण कधीच विसरणार नाही. आज तू फक्त JKचं लाईफ वाचवलं नाहीये सगम, मला माझं लाईफ परत मिळवून दिलंस. थँक्यू. शनाया, JK सर, तुम्ही असं थँक्यू म्हणून मला लाजवताय प्लीज. पण सर, तुम्ही प्लीज सावध राहा. नक्की. निघू आम्ही. या या वही. हो. सर, तुम्ही बसा. काय पण दिवस आहे आज. सकाळपासून बघा ना, पाऊसच आहे. मी निघाले ना तेव्हा पण पाऊस होता.
मी तुम्हाला सांगते अविनाश, मी त्या शूटरला बघितलं ना, मला काय झालं माहित नाही. मी जे पळत गेलं त्याच्याकडे. अजून काय काय करणार आहेस तर? काय म्हणजे? घरात लाईट गेली तरी बेडरूम मध्ये माझा हात धरून बसतेस, बेडच्या खाली उतरत नाहीस. समोर शूटर दिसला की मी धावत गेले. काय काय आहे हे? काही काय बोलताय तुम्ही? ते मी तुम्हाला म्हटलं ना, तेव्हा मला तो माणूस दिसला आणि मला सुचलंच नाही. नाही सगळी नाटक आहेत तुझी. कसली नाटकं? नाही तिकडे घरी माझा हात धरून माझ्या जवळ येण्यासाठी तू नाटकं करते. तशी तू खूप ब्रेव आहेस. बघितलं ना, जाऊन त्या शूटरला बिटरला धरलंस तू. एवढी ब्रेव आहे. मग झालं तुमचं? पण मनापासून एक बोलू, बोला ना. आज तुझ्या माणसाला वाचवलंस ना, जे के. आमच्यासाठी तो माणूस म्हणजे देव आहे का? विचार कर अनु, आज त्या माणसामुळे आपलं घर चालतंय, आपलं घर चालतंय, तर त्या ऑफिस मधल्या लोकांचं घर चालतंय. आणि आज त्या माणसाचा जीव तू वाचवलास. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हो, आता पुरे ना, मला आता खूप ऑकवर्ड फील होतंय. का? पण अविनाश, तुम्हाला माहिती आहे का, आजचा दिवसच जरा विचित्र आहे. सकाळी मी घरातनं निघाले, रिक्षासाठी थांबले होते, तर एक बाई, काय नाव म्हणाली ती? सौभाग्यवती वृंदा मोहन. तिनं अशी पॅम्फलेट वाटत होती. गावाकडची होती पण नीट बोलत होती. म्हणजे तुम्हाला माहिती, ती गावाकडनं इकडे मुंबईत एवढ्या मोठ्या शहरात का आली आहे? स्वतःच्या नवऱ्याला शोधायला आली होती. नवरा हरवलाय तिचा. विनाश, तुम्हाला सांगते, तिला बघून मला तिची इतकी दया आली, अश्रूच थांबत नव्हते. मी देवी आईला प्रार्थना करते की तिचा नवरा लवकरात लवकर तिला सापडू दे. काय पण वेडा धाडस करतात ना या बायका. तुझ्यासाठी. आला तुम्ही पुन्हा माझ्यावर. हे बघ, मला तुझा अभिमान वाटतो. लग्नाच्या आधी वाटायचा, आत्ताही वाटतो, आणि अगदी जक्कड म्हातारा होईल ना तेव्हाही वाटणारच आहे. पण प्लीज प्लीज मी हात जोडतो, हे असलं डेअरिंग करू नकोस. नेक्स्ट टाइम कुठला शूटर दिसला, कुठली पॅम्पलेट वाटणारी बाई दिसली तर आठव, स्वतःला 2 मुलं आहेत, एक देखणा नवरा आहे, त्यामुळे त्यासाठी आपल्याला जगायचंय. कळलं का तुला? काही होत नाही मला. मी सिरियसली बोलतो. आपण निघूया का आता? ते मी आईंची औषधं घेतली आहेत ना, त्या वाट बघत असतील. विषय कसा डायव्हर्ट करायचा हे तुझ्याकडून शिकावं. चला अहो, मग आहे. जे के साहेब, ह्यापुढे तुम्ही काळजी घ्या आणि कुठेही एकटे जाऊ नका. सिक्युरिटी सोबत घेऊन जा. आणि पोलीस प्रोटेक्शन लागलं तर तुम्ही सांगा. त्याची गरज नाही इन्स्पेक्टर साहेब, पण त्या शूटरला शोधा नक्की. नाही, आमचा प्रयत्न सुरू आहे. केसमध्ये काही प्रोग्रेस झाली तर मी तुम्हाला कळवतो. नक्की. थँक्यू इन्स्पेक्टर, थँक्यू. आज त्या युजलेस अनुप्रियामुळे वाचलास तू जे के. सोडणार नाही मी तिला आणि तुलाही. लवकरच माझा प्लॅन बी तयार असेल. अनुप्रिया, यू बेटर बी प्रिपेअर्ड.